महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। बातमी आहे अंगणवाडी ताईंसाठी अत्यंत महत्त्वाची। अंगणवाडी सेविकांना आश्चर्याचा धक्का आणि या अंगणवाडी सेविकांना मिळाला लाभ। काय आहे बातमी पाहूया सविस्तर। तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील। मुख्यमंत्र्यांनी विनंती केली आणि अंगणवाडी सेविकांना मिळाला। संयुक्त राष्ट्राध्यक्ष सर्वोच्च जागतिक संस्थेच्या अध्यक्षांच्या हस्ते हा स्मार्टफोन मिळाल्यावर सेविकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे, तसेच आनंदही झाला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेच्या अध्यक्षा डेनिस फ्रान्सिस यांच्या हातून राज्यातील अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन मिळाला। वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डेनिस फ्रान्सिस आणि संयुक्त राष्ट्र प्रतिनिधीच्या शिष्टमंडळाबरोबर बैठक सुरू झाली होती। या बैठकीनंतर राज्यातल्या अंगणवाडी सेविकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मार्टफोन वितरण कार्यक्रम होता, ज्यासाठी अंगणवाडी संबंधित अधिकारी वर्षा येथे येऊन थांबले होते। मुख्यमंत्री आणि महिला सक्षमीकरणाबाबत संयुक्त राष्ट्र शिष्टमंडळाला माहिती देताना अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांना विनंती करून त्यांच्या हस्ते अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोनचे वितरण झाले तर एक बहुमान मिळेल असे सांगितले। डेनिस फ्रान्सिस यांनी मुख्यमंत्र्यांची विनंती केली, लगेच मान्य केली आणि अंगणवाडी सेविकांना समिती कक्षात बोलावून फोनचे वाटप सुरू केले। संयुक्त राष्ट्राध्यक्ष सर्वोच्च जागतिक संस्था अध्यक्षांच्या हस्ते हा स्मार्टफोन मिळाल्यावर सेविकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला, तसेच आनंदही झाला। डेनिस फ्रान्सिस यांनी देखील उत्सुकतेने या उपक्रमाची माहिती मुख्यमंत्र्यांकडून घेतली। तसेच कार्यक्रमानंतर सेविकांच्या विनंतीचा स्वीकार करून एकत्रित छायाचित्र देखील काढून घेतले। मुख्यमंत्र्यांनी समयसूचकता दाखवल्याबद्दल अंगणवाडी सेविकांनी महिला व बालविकास कल्याण अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे धन्यवाद मानले। यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात मनस्वी मोहन काते, कविता बाबू, संगीता, शीतल लोखंडे, प्रेमा घाटगे, रजनी घाटगे, सुजाता जावळे, सीमा शिंदे यांना स्मार्टफोन देण्यात आले।